नमस्कार, अभिरुची चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण स्ट्रीट टाईप पावभाजी ट्राय करणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। इकडे मी भाज्या घेतल्या आहेत, ह्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे। आता आपण एक 4 शिट्ट्या काढून उकडून घेऊयात। भाज्या माझ्या उकडून झाल्यात, आपण ह्याला स्मॅश करून घेऊयात। मी भाज्या शिजवताना थोडंसं मीठ घातलं होतं, सो तुम्ही पण ॲड करू शकता। आता आपण फोडणीला टाकूयात। मी इथे 3 चमचे तेल घेते। तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे पावभाजी असल्यामुळे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये 3 मीडियम साईजचे मी कांदे बारीक चिरून घेतलेत, सो मी ते ॲड करते। आणि आता कांदे आपण छान मस्त गोल्डन कलर येईपर्यंत शिजवून घ्यायचे। मीडियम ठेवली आहे मी गॅसची फ्लेम। आता आपण ह्याच्यामध्ये 3 मीडियम साईजचे टोमॅटो ॲड करणार आहोत। आपण आता हे शिजवून घेऊया। तुम्हाला हवं तर टोमॅटोची प्युरी पण ॲड करू शकता, पण जास्त आंबट होतं म्हणून मी छोटे छोटे बारीक तुकडे करूनच ॲड करते। आता ह्याच्यामध्ये आपण एक मोठा चमचा आलं लसूण आणि मिरची इथे मी वाटून घेतली, त्याची पेस्ट घातली आहे। आणि थोडीशी कोथिंबीर होती, तर तेही आपण एकत्र करून व्यवस्थित शिजवून घेऊयात। आता हे शिजण्यासाठी आपण थोड्या वेळ ह्याला 5-1 मिनटं झाकण बंद करून स्लो गॅसवर शिजवून घेऊयात। एक 5 ते 7 मिनटानंतर आपण बघू शकता, चेक करून बघूयात आपण टोमॅटो व्यवस्थित शिजला आहे का। दाबून बघते, मऊसूत झालाय। ओके, सो आता आपण ह्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत। पाव चमचा हळद घेते मी। इथे मी 4 चमचे मसाले वापरते। माझा चमचा छोटा आहे, तर मोठा असेल तर तुम्ही कमी टाका। आणि मी 1 चमचा कश्मीरी मिरची पावडर यूज करते, जी फक्त रंग येण्यासाठी, ती तिखट अजिबात नाही आहे। आणि इथे मी 4 चमचे पावभाजीचा मसाला ॲड करते आहे। सो आता आपण हे परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि आपण जे भाजी शिजवताना पाणी त्याच्यामध्ये ॲड करतो, तर ते आपल्याला साईडला काढून ठेवायचं आहे। आणि आता त्याच्यातलंच थोडंसं पाणी मी इथे टाकते आहे ही ग्रेव्ही शिजण्यासाठी। सो थोडंसं चवीपुरती मीठ मी इथे घातलं आहे, कारण भाज्यांमध्ये ऑलरेडी टाकलं होतं। आणि आता आपण ह्याला परत एकदा झाकून ठेवूयात आणि एक 5 मिनटं शिजून देऊयात। आता एका 5 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता, तेल सुटलंय ग्रेव्हीला छान असं, आणि रंगही आलाय। सगळं व्यवस्थित एकजीव झालेत मसाले। सो आता ह्या स्टेजला आपल्याला शिजवलेली भाजी इथे ॲड करायची आहे। आता मी ह्याच्यामध्ये भाजी ॲड करते आहे। तुम्हाला हवं तर ह्या भाजीमध्ये तुम्ही कलर छान येण्यासाठी बीटरूट पण शिजवून घेऊ शकता, मी इथे नाही वापरला आहे। आणि गाजरही टाकू शकता त्याच्यामध्ये, सो त्याच्याने छान असा रंग येतो, नॅचरल कलर। सो तुम्हाला कोणताच मतलब मसाला वगैरे काही ॲड करायची गरज नाही आहे, लाल तिखट मिरची पावडर। आता हे उरलेलं पाणी मी सगळं ह्याच्यामध्ये ॲड करते थोडं थोडं करून, आणि ह्याची कन्सिस्टन्सी आपण थोडं थोडं मिक्स करून चेक करायची आहे। सो आता बघू शकता मी व्यवस्थित झाली आहे भाजी। थोडं मी अजून पाणी ॲड केलं की मग व्यवस्थित होईल, आणि ती नंतर थोडी अजून घट्ट होत जाते। सो आता एक गॅस लो करून परत 5 मिनटं एक आपण ह्याला शिजत ठेवूया। भाज्या ऑलरेडी शिजल्यात, त्यामुळे खूप काही शिजायचं नाही याच्यात। 5 मिनटांनी बघू शकता तुम्ही, मस्त तयार झाली ग्रेव्ही। आता आपण बटर आणि कोथिंबीर ॲड करणार आहोत। आपलं अख्खं अमूलचं पॅकेट असतं, त्याच्यातलं अर्धं आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। तर ही साधारण
5 ते 6 माणसांसाठी पावभाजी रेडी आहे. सो तुम्ही बघू शकता गरमागरम पावभाजी रेडी आहे. मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला आजची रेसिपी आमची कशी वाटली आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. थँक्यू.